तांदूळाचे पापड। तांदूळ 3 दिवस भिजत घालून ते वाळवून ते चक्कीतून काढून त्याचं पीठ तयार करून पाणी उकडायला ठेवल्यावर ते हे असे फेटून घ्यायचे। लाटण्याच्या साहाय्यानेच मी फेटले। त्यानंतर त्याला चांगली वाफ येईल इथपर्यंत ते चांगले वाफ येऊ द्यायची। त्याला वाफ जर व्यवस्थित आली नाही तर पापड तुटू शकतो किंवा त्याला असा काप पडतो। तर वाफ चांगल्या आल्यानंतरच त्याला काढायचं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्याला असं गोल गोल करून घ्यायचं। ते थोडं गरम राहते त्याच्यामुळे, आणि गोल गोल गोळे त्याचे करून घेऊन असा पापड प्रेस करून घ्यायचा। प्रेस केल्यानंतर चांगला गोल पापड आपला बनून तयार होतो। आणि पापड तयार झाल्यानंतर वाळायला टाकायचा। वाळल्यानंतर तळून बघायचा, छान लागतो तांदूळाचे पापड।